हाय स्टुडंट्स, आपण आत्तापर्यंत रेस्पिरेशनचं मेकॅनिझम पाहत आलो होतो की ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला बघितलं होतं ब्रीदिंग, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं एक्सटर्नल रेस्पिरेशन की जे अल्व्हेओलर लेवलला होतं, त्याच्यानंतर बघितलं होतं इंटरनल रेस्पिरेशन की जिथं आपण ट्रान्सपोर्ट ऑफ O2 आणि ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 बघितलं होतं. आता या मेकॅनिझममधला जो लास्टचा पॉईंट आहे तो आहे सेल्युलर रेस्पिरेशन की ज्या पॉईंटमध्ये आपल्याला ॲक्च्युअलमध्ये एनर्जी जिथं फॉर्म होते सेल लेवलला काय काम होतं हे आपल्याला पाहायचं आहे. चला तर मग सुरू करूयात. सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय, तर सुरुवातीला बघा मी माझ्या फर्स्ट लेक्चरमध्ये असं सांगितलं होतं किंवा अशी रिॲक्शन लिहिली होती की C6H12O6 प्लस 6O2 इट गिव्स 6CO2 प्लस 6H2O प्लस 38 ATP असं मी त्यावेळेस लिहिलं होतं. परंतु आता मी प्लस 686 किलो कॅलरी असं लिहितोय. ATP न लिहिता मी 686 किलो कॅलरी असं लिहितोय. आता हे ॲक्च्युअलमध्ये का होतं बघा, ॲक्च्युअलमध्ये कसं होतं तर हे सेल्युलर लेवलचं रेस्पिरेशन आहे. म्हणजेच इथं काय होणार आहे तर फूड हे ऑक्सिडाइज केलं जाणार आहे. सेलच्या आतमध्ये फूड काय केलं जाणार आहे, ऑक्सिडाइज केलं जाणार आहे आणि त्या फूडचं ऑक्सिडायझेशन झाल्यानंतर तिथं ATPच्या फॉर्ममध्ये एनर्जी तयार होणार आहे. कुठं सेलच्या आतमध्ये फूड ऑक्सिडाइज केलं जातं आणि ATPच्या फॉर्ममध्ये एनर्जी तयार केली जाते. आता हे जे ATPच्या फॉर्ममध्ये जे एनर्जी तयार केली जाते ते ॲक्च्युअलमध्ये आपण दोन स्टेपमध्ये सांगू शकतो. पहिलं आहे ऑक्सिडेशन आणि दुसरं आहे फॉस्फोरिलेशन. म्हणजे ऑक्सिडेशन झालं याचा अर्थ लगेच तिथे ATP तयार झाले असा अर्थ होत नाही. ऑक्सिडेशन नंतर फॉस्फोरिलेशन व्हायला पाहिजे. म्हणजेच हे काय आहे तर ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन आहे आणि मग काय तयार होणार आहे तर ATP तयार होणार आहे. आता इथं बघा C6H12O6 प्लस 6O2 इट गिव्स असं म्हणलंय. याच्या अगोदरचं बघूयात. मी इंट्रोमध्ये हे सांगितलं होतं तुम्हाला की काय केलं जातं, ऑक्सिडेशन केलं जातं म्हणजेच काय केलं जातं तर ब्रेकडाऊन केलं जातं. कशाचं ब्रेकडाऊन केलं जातं तर जे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत त्यांचं ब्रेकडाऊन हे सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये केलं जातं. कशामध्ये केलं जातं, सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये केलं जातं. कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंडचं कन्व्हर्जन हे सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये केलं जातं आणि हे कन्व्हर्जन होत असताना काय फॉर्म होते तर एनर्जी फॉर्म होते, हीट एनर्जी फॉर्म होते की जी इथं मी लिहिली 686 किलो कॅलरी एवढी हीट ही फॉर्म झाली. म्हणजे ऑक्सिडेशन तुमच्या लक्षात आलं. ऑक्सिडेशनमध्ये काय केलं तर जे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक होते त्यांचं सिंपल इनऑर्गॅनिकमध्ये कन्व्हर्जन केलं. त्याच्यासाठी ऑक्सिजन वापरला गेला आणि त्याचं कशामध्ये आपल्याला भेटलं तर किलो कॅलरीमध्ये आपल्याला हीट एनर्जीच्या रूपामध्ये ते भेटलं 686 लास्ट प्रोडक्ट. लक्षात आलं. तर आता काय केलं जातं बघा, फॉस्फोरिलेशन केलं जातं. जी दुसरी B स्टेप आहे फॉस्फोरिलेशन, त्याच्यामध्ये काय आहे बघा तर इथं जी ही किलो कॅलरीमध्ये तयार झालेली जी एनर्जी आहे म्हणजे 686 किलो कॅलरी एवढी हीट एनर्जी तिथं प्रोड्यूस झाली. अजून ATP प्रोड्यूस झालेला नाही. काय प्रोड्यूस झालेली आहे तर 686 किलो कॅलरी एवढी हीट एनर्जी प्रोड्यूस झालेली आहे. तर हे फॉस्फोरिलेशन करत असताना काय केलं जातं तर इकडची एनर्जी की जी इथं प्रोड्यूस झाले ऑक्सिडेशन होत असताना ती एनर्जी ट्रॅप केली जाते आणि ट्रॅप करून काय केलं जातं तर जो ADP आहे, ADP म्हणजे ॲडेनोसिन डायफॉस्फेट, याच्यामध्ये इनऑर्गॅनिक फॉस्फेट ग्रुप ॲड केला जातो आणि ह्या दोघांना ॲड करण्यासाठी एकमेकांमध्ये मिसळण्यासाठी ती ट्रॅप केलेली एनर्जी वापरली जाते आणि असा एक ATP बनतो. तर एक ATP बनवण्यासाठी हा ADP आणि हा इनऑर्गॅनिक फॉस्फेट एकत्र यायला पाहिजे आणि हे दोघजण एकत्र येण्यासाठी तिथली एनर्जी वापरली जाते. आणि ती किती वापरली जाते तर 7.3 किलो कॅलरी एवढी एनर्जी वापरली जाते. बघा, एक ATP फॉर्म होण्यासाठी ऑक्सिडेशनमध्ये जी हीट एनर्जी प्रोड्यूस झाली 686 किलो कॅलरी त्याच्यामधली फक्त एक ATP साठी 7.3 किलो कॅलरी एवढी हीट एनर्जी वापरली जाते. मग आता आपण जर का 38 × 7 केलं, आपण 7 कन्सिडर करूया, 7 केलं तर याचं आन्सर येतं नियरली 266. मग जर का 686 मधली जर 266 किलो कॅलरी एवढी जर एनर्जी वापरली तर इतर एनर्जी काय झाली, इतर एनर्जीचं काय झालं
तर इथं उरलेली जी एनर्जी आहे ती उरलेली एनर्जी ही हीटच्या स्वरूपात लॉस होते. कशाच्या स्वरूपात लॉस होते? हीटच्या स्वरूपात लॉस होते. आता एकदम हा सोपा कन्सेप्ट आहे, तुमच्या लक्षात आला असेल. आता बघा ऑक्सिडेशन मध्ये काय केलं जातं? ऑक्सिडेशन मध्ये सिंपली त्या फूडचं ऑक्सिडेशन केलं जातं आणि हीटच्या स्वरूपात एनर्जी मिळवली जाते. ही हीटच्या स्वरूपातली एनर्जी या फॉस्फोरिलेशनच्या स्टेपमध्ये काय केली जाते? ट्रॅप केली जाते आणि ती एनर्जी ही या एडीपी आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट यांच्यामधला जो बॉन्ड आहे या बॉन्डमध्ये ही एनर्जी साठवली जाते. कशाच्या रूपात? तर एटीपीच्या रूपात. आता ज्यावेळी बॉडीला काय पाहिजे असते? एनर्जी पाहिजे असते. त्यावेळेस बॉडी काय करणार? तर यांच्यामधला म्हणजे एटीपीचा बॉन्ड ब्रेक करणार, म्हणजे तो जो हायली एनर्जीचा बॉन्ड आहे तो ब्रेक करणार आणि याच्यापासून आपल्याला ती एनर्जी भेटणार. म्हणून काय म्हणलं जातं? तर एटीपीला करन्सी ऑफ द सेल असं म्हणलं जातं. एटीपीला काय म्हणलं जातं? एनर्जीची करन्सी म्हणलं जातं. सेलची एनर्जीची करन्सी असं म्हणलं जातं. कारण की आता सपोज हा जो आहे हा ॲडेनोसिन ग्रुप आहे आणि हा जो आहे हा फॉस्फेट आता जे आपण ऍड केले तो फॉस्फेट आहे. हा आहे ॲडेनोसिन डायफॉस्फेट, हा ॲडेनोसिन आहे आणि हे दोन फॉस्फेट आहेत. तर इथं काय येणार आहे? तर हा तिसरा फॉस्फेट येणार आहे की ज्याला आता आपण ॲडेनोसिन 1 2 3 ट्रायफॉस्फेट म्हणूया. इनऑर्गॅनिक फॉस्फेट इथं ऍड झाला. ज्यावेळी आपल्याला एनर्जीची गरज असते त्यावेळेस हा जो हायली एनर्जी म्हणजे जी एनर्जी इथं सेव्ह केलेली आहे हा बॉन्ड ब्रेक केला जातो आणि याच्यातून आपल्याला एनर्जी भेटते. म्हणून एटीपीला काय म्हणलं जातं? तर एटीपीला सेलची करन्सी असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? सेलची करन्सी असं म्हणलं जातं. आता हे जे 38 एटीपी तयार होतात ते ऍक्च्युअली कसे तयार होतात बघा. ग्लायकोलिसिस मध्ये 2 तयार होतात, क्रेब्ज सायकल मध्ये 2 तयार होतात आणि जे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टची जी रिएक्शन आहे त्याच्यामध्ये 34 एटीपी तयार होतात. असे मिळून टोटल 38 एटीपी तयार होतात. एकदम हा सोपा कन्सेप्ट आहे आणि हे एवढं डिटेलमध्ये इथं दिलेलं नाही, म्हणजे झूलॉजी सेक्शनमध्ये दिलेलं नाही, कारण ते तुम्ही बॉटनी सेक्शनमध्ये पूर्ण डिटेलमध्ये शिकणार आहात. तर तुम्हाला समजलं की ऑक्सिडेशनमध्ये फक्त आपल्याला हीट एनर्जी भेटणार आहे आणि तीच हीट एनर्जी त्या फॉस्फोरिलेशनमध्ये ट्रॅप केली जाते आणि ती कुठं साठवली जाते? तर एडीपी आणि हा इनऑर्गॅनिक फॉस्फेट एकत्र आणण्यासाठीचा जो बॉन्ड आहे त्या बॉन्डमध्ये साठवली जाते आणि मग एटीपी फॉर्म होतो. किती एनर्जी लागते एक एटीपी फॉर्म होण्यासाठी? किती वापरली जाते? 7.3 किलो कॅलरी एवढी एनर्जी, एवढी हीट एनर्जी इथं वापरली जाते. समजलं? लक्षात आलं तुमच्या? तर बघा हा एकदम असा सोपा कन्सेप्ट आहे. तुम्ही अगोदरची ही माझी सर्व लेक्चर्स बघा, कारण एंट्रन्ससाठी हे कन्सेप्ट खरंच महत्त्वाचे आहेत. नीटसाठी तुम्हाला हे प्रॉपरच करावे लागतील, हे प्रॉपरच बघावे लागतील. तुम्हाला हे समजलं असेल तर चांगली गोष्ट आहे. जर याच्यामध्ये काही डाऊट असतील तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जरूर विचारू शकता. काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला तिथं योग्य ते सोल्युशन दिलं जाईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.